माझं नाव निखिल पाटोळे, वय वर्ष 24. रक्तदान करायला आलो होतो, इथं पण रिजेक्ट केलं गेलं. आयुष्याच्या सगळ्या वाटेवरती रिजेक्शनच मिळालं आजपर्यंत. जे मित्र आहेत ह्यांना रक्त काढायला अतिशय त्रास होत होता. तर आता कसं वाटतंय सर तुम्हाला? मग चांगलं वाटतंय आता. गारगार वाटतंय का? गरम गरम वाटतंय? वाटतंय. सर्वांना नमस्कार. शंभू फाउंडेशनच्या मोहीम क्रमांक 29साठी म्हणजेच आज 14 मे 2026ला सासवड या ठिकाणी आनंद प्लाझा बिल्डिंगच्या समोर ब्लड डोनेशन कॅम्प ठेवला होता आपण. कारण आजच्याच दिवशी छत्रपती धर्मवीर श्री संभाजी महाराजांची 369वी जयंती आहे. तर जयंतीला अनावश्यक खर्च न करता शंभू फाउंडेशनच्या मोहीम क्रमांक 29 अंतर्गत आपण ब्लड डोनेशन कॅम्प ठेवला होता. या ब्लड डोनेशनमध्ये जवळपास सकाळपासून चालू केल्यानंतर आता 70 ते 80+ डोनर झालेले आहेत. फक्त सासवड नाही तर हडपसर, जेजुरी, माळशिरस, भुलेश्वर, यवत, उरुळी कांचन, ऊरफाटा, कुंजीरवाडी, चिंतामणी मंदिर अशा विविध ठिकाणावरून लोकांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी दिला आहे. हा सासवड आनंद प्लाझाच्या समोर आपण मंडप टाकला होता. जवळपास 1000 स्क्वेअर फूट होता. सकाळी 9-9:30च्या दरम्यान आपण छत्रपती धर्मवीर श्री संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. महाराजांची 369वी जयंती होती. प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर साईटला फ्लेक्सवर शंभू फाउंडेशनने आत्तापर्यंत केलेल्या कामाचा तपशील होता. जवळपास 28 मोहीम कंप्लीट केल्या आहेत आणि ही 29वी मोहीम आहे. यामध्ये आपण किती लोकांपर्यंत पोचलो, तसेच फाउंडेशन कसे जॉईन करता येईल नवीन मेंबरसाठी याचा पूर्ण तपशील आपण फ्लेक्सद्वारे लावला होता. आणि एक शेवट शपथपत्र ठेवलं होतं की शंभू फाउंडेशन कोणत्या तत्वांवर काम करतं आहे आणि इथून पुढं काय काम करणार हे सर्व होतं. आलेल्या सर्व ब्लड बँकेचे डॉक्टर असतील सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले. त्याच्यानंतर एक मेंबरने जवळपास 80-90+ मेंबरचं ब्लड कलेक्ट करायला आपल्याला 2 ते 3 वाजेपर्यंत 2-3 वाजले होत्या. खूप लांबून लोक त्या ठिकाणी या ब्लड डोनेशन कॅम्प्समध्ये सहभागी झाली होती. आणि खरंच एक खूप चांगला उपक्रम, खूप चांगली मोहीम ही शंभू फाउंडेशनची झाली आहे. जे मित्र आहेत ह्यांना रक्त काढायला अतिशय त्रास होत होता. तर आता कसं वाटतंय सर तुम्हाला? मग चांगलं वाटतंय आता. गारगार वाटतंय का? गारगार वाटतंय. गरम वाटतंय? गारगार वाटतंय. माझं नाव ब्लड डोनेशनला मेंबर आले होते, त्यांचं म्हणणं आहे का? माझं नाव निखिल पाटोळे, वय वर्ष 24. रक्तदान करायला आलो होतो, इथं पण रिजेक्ट केलं गेलं. आयुष्याच्या सगळ्या वाटेवरती रिजेक्शनच मिळालं आजपर्यंत. जवळपास 100 बॅग कंप्लीट होऊन गेलेल्या आहेत आणि जवळपास 20-25 बॅग्स म्हणजे 20-25 लोकांचे ब्लड डोनेशन रिजेक्ट झालं आहे हिमोग्लोबिनमुळं. पण 100+ बॅग आपण कलेक्ट केलेल्या आहेत. खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स त्या ठिकाणी भेटला आहे. आज ही 29 नंबरची मोहीम करताना मला एक गोष्ट जाणवली. तुमचं काम जर सत्याने आणि निष्ठेने असेल तर लोक तुमच्याशी तुमच्याबरोबर उभे राहतात. सर्वांचे मनापासून आभार. त्यामध्ये मंडपवाले असतील, शिबिरासाठी आलेले डॉक्टर्स असतील किंवा जे काही डोनर्स असतील. आज सक्सेसफुली आपण ब्लड डोनेशन कॅम्प केला आहे. तुम्ही संस्थापक आहे का?
नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे. आज आपण आनंद प्लाझा येथे आहोत. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रम राबवत असताना छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या पुरंदर किल्ल्यावर आज विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. तसेच पुरंदर तालुक्यामध्ये कार्यक्रमांची मालिका सुरू आहे. यामध्ये शंभू फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीनं आज भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी पार पडतं. या शिबिराचं उद्घाटन गजानन जगताप उर्फ बापू यांनी केलेलं आहे आणि आतापर्यंत जवळपास 100+ रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे. या फाउंडेशनचे संस्थापक सिद्धनाथ यादव आपल्याबरोबर आहेत. काय सांगाल तुम्ही, आज तुमचा जो उपक्रम आहे कुठल्या पद्धतीने चालतो? नमस्कार, नाव सिद्धनाथ भाऊसाहेब यादव आहे, श्री क्षेत्र बुलेश्वर माळशिरस. आपण छत्रपती धर्मवीर श्री संभाजी महाराज म्हणलं की आपलं आराध्य दैवत. पुरंदरच्या भूमीमध्ये महाराजांचा जन्म झाला आहे. या मातीचं आपल्याला काहीतरी देणं लागतं. दरवेळेस होणारा अनावश्यक खर्च टाळून या छत्रपती धर्मवीर श्री संभाजी महाराजांच्या 369व्या जयंतीनिमित्त आपण एक अशी गोष्ट करणार होतो, एक अनोखा उपक्रम घेणार होतो, ज्याच्यामुळे समाजाला एक प्रेरणा भेटेल आणि जो महाराजांच्या जयंतीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो बदलण्यासाठी मदत होईल. त्यामुळे शंभू फाउंडेशन, की जे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरूनही मेंबरमध्ये बरेच मेंबर जॉईन होत आहेत. तर आपण या मोहिमेअंतर्गत, ही शंभू फाउंडेशनची मोहीम क्रमांक 29 आहे. या 29 अंतर्गत आपण सासवड या ठिकाणी आनंद प्लाझाच्या समोर ब्लड डोनेशन कॅम्प घेतला आहे. या ब्लड डोनेशनमध्ये जवळपास 100+ काउंट केला आहे आणि खूप चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी भेटत आहे पुरंदरकरांचा. कारण जन्म हा पुरंदरचा संभाजी महाराजांचा आहे आणि या मातीचा आपण देणं लागतो, म्हणून हे काम करतोय. आणि शंभू फाउंडेशन हे तत्वावर चालणार आहे की जे छत्रपती धर्मवीर श्री संभाजी महाराजांची तत्व आहे. त्यामुळे खरंच मलाही आज अभिमान वाटतो की आज एवढ्या डोनरनी सपोर्ट केला, मदत केली. आणि ब्लड डोनेशन असं म्हटलं जातं की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. म्हणून आज आपण ते पुरेपूर, ज्या राजाने रक्ताचा थेंब ना थेंब या जनतेसाठी, या रयतेसाठी, या स्वराज्यासाठी दिला, त्या राजाच्या जयंतीसाठी आपण जर ब्लड डोनेशन करत असेल तर याच्यापेक्षा मोठ्या सौभाग्याची गोष्ट कोणती नाहीये. आणि असं शंभू फाउंडेशन संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली, संभाजी महाराजांच्या तत्वांवर आयुष्यभर काम करत राहील असे आश्वासन आणि मी शपथ देतो. कारण हा ध्येय जरी माझा असला तरी याच्यामध्ये वाहणारं रक्त छत्रपती धर्मवीर श्री संभाजी महाराजांच्या मावळ्याचा आहे. आपल्याबरोबर या ठिकाणी सिद्धनाथ यादव होते, जे शंभू फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. विविध कार्यक्रमामध्ये त्यांच्या ज्या मोहिमा आहेत, ही जी मोहीम आहे 29वी मोहीम आहे जी रक्तदानाची. अशा प्रकारच्या सामाजिक, विधायक, शैक्षणिक, राजकीय त्यांनी मोहिमा केलेल्या आहेत. आपल्याबरोबर बापू आहेत. बापू, काय सांगाल, तुम्ही उद्घाटन केले? अतिशय यादव सिद्धनाथ यादवने अतिशय चांगला कार्यक्रम आमच्या आनंद प्लाझा सोसायटीत राबवला. त्यांनी इथून पुढं दरवर्षीच आनंद प्लाझात असा कार्यक्रम राबवावं, त्यांना जे काय सहकार्य लागेल, मी आनंद प्लाझाचा चेअरमन आहे या नात्याने त्यांना जी काय मदत लागेल ती सर्व मदत करायला मी तयार आहे. त्यांनी दरवर्षी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आमच्या आनंद प्लाझात घ्यावा. आनंद प्लाझाचं त्यामुळे नाव उज्ज्वल होतंय, पुरंदर तालुक्यातनं महाराष्ट्रात जात आहे. त्यांनी असंच चांगले कार्यक्रम करावं, त्यांना मी असे धन्यवाद देतो.